संघर्ष प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळातर्फे तुडकेवाडीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मान्यवरांचाही गौरव, विद्यार्थ्यांनी जिद्द, परिश्रम आणि ध्येयानं वाटचाल करावी असा संदेश। चंदगड तालुक्यातील तुर्केवाडी येथे संघर्ष प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करून गावातील युवकांना प्रेरणा मिळावी आणि शिक्षणाची सकारात्मक दिशा निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य बी.डी. पाटील होते। संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिभाऊ गावडे आणि उपाध्यक्ष विलास बसरगेकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं। यावेळी केडीसीसी बँकेत डीओ म्हणून निवड झाल्याबद्दल बाळकृष्ण रामू चौगुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच व्ही.आर. गावडे यांचे नातू सार्थक महेश पाटील यांनी नीट परीक्षेत देशात 14वा क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला। 10वी परीक्षेत उत्कृष्ट यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मारुती पांडुरंग गावडे, सुष्मित चंद्रकांत गावडे, मंथन प्रमोद जोरेकर, तेजस्वी सुशांत निरगुण आणि आदिती अनिल गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। सत्कारानंतर सर्व गुणवंतांनी आपल्या यशामागील परिश्रम आणि अनुभव उपस्थितांसमोर मांडले। यावेळी जी.ओ. गावडे, आर्यन पाटील, व्ही.आर. गावडे, सुरेश गावडे, कल्लापा पाटील, गोविंद चौगुले, गावडू पाटील, संजय गावडे, चेतन बांदिवडेकर, महादेव गावडे, मारुती सुभेदार, रमेश पाटील, नितीन पाटील, पुंडलिक पाटील, संजय पाटील, निळकंठ पाटील, विष्णू तरवाळ, तुकाराम कांबळे, गोपाळ गावडे यांच्यासह संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आभार एम.के. पाटील यांनी मानले। विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करून त्यांच्यासमोर प्रेरणादायी आदर्श उभा करण्याचा संघर्ष प्रतिष्ठानचा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।